सो हॅलो 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 मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मी मयूर भोयर घेऊन आलो आहे आपली 1000+ स्पेलिंग मिस्टेकचे सिरीजचा डे 3. हो विद्यार्थी मित्रांनो, आपण डे 1 बघितला असेल ज्याच्यात आपण 1 to 50 घेतलेत. डे 2 बघितला असेल ज्याच्यात आपण 51 to 100 क्वेश्चन्स घेतलेत. आणि आज आपण 101 to 150 जे क्वेश्चन्स आहेत जे प्रिव्हियसली विचारले गेलेले आहेत आणि सोबतची जे वोकॅब आहे हे सगळं आपण इथं जाणून घेणार आहोत. एकदा मला फक्त आपली व्हिडिओ चालू झाली आहे का एकदा बघू द्या. आणि स्क्रीन सुद्धा शिफ्ट झाली आहे का बघू द्या. ओके, स्क्रीन झाली आहे शिफ्ट. आणि आपण टाइम वेस्ट न करता सगळेजण पटकन क्वेश्चनवर जाऊया. पेन चालू करून घेतो. टेस्ट. ओके, ठीक आहे. तर बघा, क्वेश्चन नंबर 101. टायरनी मस्ट बी डेड टू अटेन हार्मोनी, ट्रँक्विलिटी अँड सेरेनिटी. आता याच्यामध्ये खूप सुंदर असे वोकॅब आलेली आहे जे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. अरे माऊस कुठे गेला रे बाबा. हा, जसे इथे दिलेला आहे हा टायरनी. आता पहिला शब्द आलेला आहे, मी तुम्हाला सांगून देतो की याचे जे ऍक्च्युअल स्पेलिंग असते ते असते TYRANNY. आणि याचा अर्थ जो होत असतो तो होत असतो जुलूमशाही. तो होत असतो जुलूमशाही. त्यानंतर जो आपला पहिला आहे हार्मोनी, याच्यात जो आहे आपला हार्मोनी, तर हार्मोनीचा अर्थ होत असतो जे ऐक्य आहे, जे एकता आहे, युनिटी आहे, त्याला आपण हार्मोनी म्हणत असतो. एकता जी आहे, युनिटी जी आहे, त्याला आपण हार्मोनी म्हणत असतो. त्यानंतरचा नेक्स्ट वर्ड आहे ट्रँक्विलिटी. आता ट्रँक्विलिटी म्हणजे काय असते, जे शांतता. ठीक आहे, शांतता म्हणजे ट्रँक्विलिटी होते. आणि हा जो सेरेनिटी आहे, हा सेरेनिटी जो म्हणजे असते याला पण शांतता म्हणू शकता किंवा एक प्रसन्नता जे आहे त्या म्हणू शकता. म्हणजे जे जुलूमशाही आहे मस्ट बी डेड टू अटेन हार्मोनी म्हणजे एकता, ट्रँक्विलिटी म्हणजे शांतता आणि सेरेनिटी म्हणजे प्रसन्नता. तर याच्यामध्ये जो एरर होता तो होता बी मध्ये, ज्याचं स्पेलिंग जो आहे जुलूमशाहीचं ते DN येतो. त्यानंतर 102 सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. ए मुवमेंट, बी केचअप, सी प्रिसाइज आणि चौथं फ्लॅशी. फ्लॅशी म्हणजे जो दिखावा राहतो त्यालाही फ्लॅशी म्हणू शकता किंवा जे चमचम करणारे कपडे असते त्याला सुद्धा तुम्ही फ्लॅशी म्हणू शकता. आता इथे बघा, हा जो केचप आहे याचं स्पेलिंगच चुकीचं आहे. ते ऍक्च्युअली असं पाहिजे होतं केचप, ते पाहिजे होतं केचप. तर ऑप्शन बी जे आहे ते इनकरेक्ट येतं. त्यानंतर 103 डिमॉलिश, कंडक्ट, बायोपिक आणि हँडफुल. हँडफुल म्हणजे एक जे मूठभर असते त्याला आपण हँडफुल म्हणतो. बायोपिक ज्याचं पिक्चर बनतो, जो चरित्र असतं तर त्याला बायोपिक म्हणतो. कंडक्ट म्हणजे जे तुम्ही फॉलो करत असता, शिस्त जे असते त्याला कंडक्ट. आणि डिमॉलिश म्हणजे असते नष्ट करणं. तर डिमॉलिश म्हणजे नष्ट, विनाश, उद्ध्वस्त असं वगैरे आपण म्हणू शकतो, डिस्ट्रॉय. पण त्याचं जे स्पेलिंग बनते ज्याच्याबद्दल मी बोलतो आहे ते आहे आपलं DEMOLISH. म्हणून हे जे आहे डिमॉलिश, ए जो आहे तो इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड बनतो. त्यानंतर 104 रतन इज सच अन इफिशियंट सार्जंट. ठीक आहे, सर्जियंट नाही, सार्जंट. दॅट ही डझंट नीड टू इम्बाइब. इम्बाइब म्हणजे होत असते आत्मसात करणे. इम्बाइब म्हणजे होत असते आत्मसात करणे. ठीक आहे, आपल्यामध्ये काहीतरी मिळवणे त्याला आपण म्हणत असतो इम्बाइब म्हणजे आत्मसात करणे, काही आपल्यामध्ये ऍड करणे. आणि आर्टरली क्राफ्टमॅनशिप. आता आर्टरली म्हणजे जो हे असतो आपला, जे आपण बारूद वगैरे बनवत असतो तर त्याच्यामध्ये आपण रणगाडे बनवत असतो. ठीक आहे, ते रणगाडे जे असतात त्याला आपण आर्टिलरी म्हणतो. आणि जे हे क्राफ्टमॅनशिप आहे तर जो कारागीर असतो त्या कारागीरला आपण क्राफ्टमॅनशिप म्हणत असतो. तर आर्टिलरी स्पेलिंग करेक्ट आहे. इफिशियंट जो आहे, फास्ट आहे, तर त्याला ते करेक्ट आहे. पण जो क्राफ्टमॅनशिप आहे तर क्राफ्ट नंतर एस पाहिजे असतो इथे, म्हणजे क्राफ्ट्समॅनशिप असते. क्राफ्ट नंतर एस पाहिजे असते इथे, तर तो बनतो आपला क्राफ्ट्समॅनशिप म्हणजे जो कारागीर आहे तो. आणि सार्जन म्हणजे जो सगळ्या युनियनचा, सगळ्या जे लोक असेल, सैन्य असेल, त्यांचा जो हेड असतो त्याला आपण सार्जन म्हणतो. नेक्स्ट बघूया. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. ए कॉम्पॅक्ट, व्यवस्थित जो असतो साईज मध्ये.
त्यानंतर आहे कंपेल, सक्ती करणे वगैरे, सक्ती करणे, भाग पाडणे किंवा सक्ती करणे, याला आपण म्हणतो असतो कंपेल, सक्ती करणे. ठीक आहे. तर कंपेल करंटली म्हणजे आता नुकताच, आणि सॅवेज म्हणजे तुम्ही ऐकलं असेल कोणी म्हणतो की नाही का सॅवेज रिप्लाय दिला तिला, व्हॉट अ सॅवेज रिप्लाय. तर सॅवेजचा ऍक्च्युअल अर्थ तर तसा होतो जंगली उत्तर किंवा जंगली रिप्लाय. तर सॅवेजचा जंगली मिनिंग होतो, पण हा जो कंपेल आहे सक्ती करणेवाला, त्याच्यामध्ये डबल एल नसतोय, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त येत असतो सिंगल एल. काय येत असतो? सिंगल एल. नेक्स्ट बघा 106, असाइडस, डिसअप्रुव्हल, डेव्हास्टेशन आणि कंजॉय. आता डिसअप्रुव्हल तुम्हाला माहितीच आहे. असाइडस म्हणजे काय असते? जो हार्डवर्किंग असतो, म्हणजे मेहनती, जो मेहनती असतो त्याला आपण असाइडस म्हणत असतो. डिसअप्रुव्हल म्हणजे तुम्हाला जे अप्रुव्हल मिळालं नाही, परवानगी मिळाली नाही, त्याला आपण डिसअप्रुव्हल. डिवास्टेशन म्हणजे होत असतो विनाश किंवा उध्वंस. आणि कंजॉइंट म्हणजे जे असते एकत्र जे येतात त्याला आपण कंजॉइंट म्हणतो. ठीक आहे, कंजॉइंट म्हणतो. पण असाइडियसचं जे स्पेलिंग आहे त्याच्यात थोडीशी गडबड अशी आहे की यू आधी येतो आणि नंतर ओईएस येतो. तर मेहनती जो असाइडस आहे त्याचं स्पेलिंग हे असतं, म्हणून हे इनकरेक्ट आहे आणि हे करेक्ट आहे. त्यानंतर अस्टाउंड, ऍड्रेस, ऍडवाइस, अमाउंट. आता अस्टाउंड म्हणजे तर एकदम चकाकित होणे असते. अस्टाउंड झालो मी, चकित झालो मी, चकित करणे म्हणजे असते आपलं अस्टाउंड. ठीक आहे. ऍड्रेसचं स्पेलिंग थोडंसं गडबड वाटत आहे. ऍक्च्युली ऍड्रेसमध्ये तर ADDRESS असतो, हे इथे थोडंसं गडबड आहे. सल्ला देणं, ऍडवाइस हा एक नाऊन आहे इथे, कारण जर हे वर्ब म्हणून जर आलं असतं तर तो ऍडवाइस यायला पाहिजे होतं, जे हे ऍक्च्युली असतं वर्ब, आणि हे जे आहे ते नाऊन आहे. ठीक आहे, हे जे आहे ते नाऊन आहे आणि ऍडवाइसचा जो एस असतो तो असतो वर्ब. तर याच्यामध्ये जे चुकीचं आहे ते आहे ऍड्रेस. त्यानंतर पुढचं बघा, ऍथलीट, प्रॅक्टिकली बेनिफिटेड आणि अनटार्टेड. आता ऍथलीट म्हणजे जो स्पोर्ट्समन असतो तो ऍथलीट, स्पेलिंग इथे करेक्ट आहे. प्रॅक्टिकली तर दिसतंच मला करेक्ट आहे. बेनिफिटेड फायदा झाला ते पण करेक्ट आहे. फक्त जे अंटार्क्टिक आहे, जो आपला खंड पण म्हणतो, जिथं खूप सारा बर्फ पडून असतो, त्याच्यात सी येतो, म्हणजे अंटार्क्टिक इथे सी येतो. तर याच्यामुळे हे स्पेलिंग इनकरेक्ट होतं आणि अंटार्क्टिक जे आहे ते करेक्ट होतं. क्वेश्चन नंबर 109, थायरॉइड, डिझास्टर, सिस्टीम आणि डिस्टन्स. डिझास्टर, परत तेच विनाश, सिस्टीम आणि डिस्टन्स, तिन्ही पण सोपे आहे, करेक्ट आहेत. आता थायरॉइड मध्ये मला थोडीशी गडबड अशी वाटते की आधीचं तर बरं आहे, पण थायरॉइड म्हणताना ओ आधी येतो आणि आय नंतर येतो. इथं थोडंसं उलट केलेलं आहे. तर ओ आधी पाहिजे आणि आय नंतर पाहिजे, तर हे चुकीचं आहे आणि असं थायरॉइड हे करेक्टली स्पेल्ड वर्ड बनतं. क्वेश्चन नंबर 110, अपॅरेंटली. अपॅरेंटली म्हणजे तुम्ही ट्रान्सपरंटली पण बनवू शकता. ठीक आहे, ट्रान्सपरंटली जे आहे ते आहे बाबा, अपॅरेंटली, ट्रान्सपरंटली. ठीक आहे. ही सीम्स टू बी अमॅच्युअर पर्सन. अमॅच्युअर नाही म्हणता येईल. अमॅच्युअरचा तर अर्थ तसा होतो, अमॅच्युअरचा अर्थ होत असतो की जो आळशी आहे किंवा हरपण मोला आहे, म्हणजे स्वतःची इच्छा असली तरच करेल, नाही तर नाही करेल. तर त्याला आपण इमॅच्युअर म्हणू शकतो. इमॅच्युअर पर्सन. ही सीम्स टू बी इमॅच्युअर पर्सन, बट आय नो ही इज डिसिप्लिन्ड अँड कमिटेड पर्सन वेन इट कम्स टू डुईंग समथिंग सिरियसली. तर इथे अमॅच्युअर न करता आपल्याला करावं लागेल इमॅच्युअर. अपॅरेंटली म्हणजे ट्रान्सपरंटली, कमिटेड म्हणजे कोणाला तरी शब्द दिलाय, आणि डिसिप्लिन म्हणजे शिस्तबद्ध. तर इमॅच्युअर तिथे पाहिजे होता, जसं इथे दिलेला आहे. नाव 111 किती सुंदर असा नंबर आहे. तर बघा, जे कुठले याच्यात वर्ड दिले आहे, जसं आहे बाउंड्री, प्रोसेसिंग, फोटोग्राफ अँड कॉम्पिटन्सी. जे कोणी कॉम्पिटिशन असते त्याच्या कॉम्पिटन्सीचा वर्ड बनला. पण फोटोग्राफ मध्ये जेव्हा तुम्ही फोटो
असा उच्चार करता, ओचा उच्चार करता, तर इथे फोटो तसंच यायला पाहिजे. हे फोटोग्राफ झालं, तुम्ही फोटोग्राफ पाहिजे. तर इथे करेक्टली स्पेल्ड वर्ड जे आहे ते होऊन जातं फोटोग्राफ, ना की फोटोग्राफ. नाव क्वेश्चन नंबर 112. 4 वाक्य दिलेले आहेत ज्याच्यामधलं तुम्हाला विच डज नॉट हॅव अ स्पेलिंग एरर, म्हणजे स्पेलिंग एरर नाही असं ओळखायचं आहे. तर बघा, जे ए ऑप्शन आहे, आर्ट अँड सायन्स ऑफ डिझायनिंग बिल्डिंग इज कॉल्ड आर्किटेक्चर, 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 आर्किटेक्चर. आता बघा, आर्किटेक्चर मध्ये चेक करायचं आहे. पहिलं जर मी प्रोनाऊन्स करतो म्हटलं ना, तर ते आर्किटेक्च्युअर समथिंग होत आहे. टेक्चरचं तर काही येत नाही. दुसरं बघा, आर्किटेक्चरचं येत आहे. तिसरं बघा, आर्किट्यूचर असं काहीतरी येत आहे. तर पहिलं आणि तिसरं ते कॅन्सल झालं. आणि आर्किटेक्ट्रू हे इनकरेक्ट आहे. तर जे बी ऑप्शन आहे तेच करेक्ट आहे, स्पेलिंग आर्किटेक्चरचं. त्यानंतर 113, इनक्रिमिनेटिंग, इम्बॉडीमेंट, त्यानंतर अनप्रेटेन्शियस आणि कॅन्सलेशन. आता बघा, तो अनप्रेटेन्शियस जो उच्चार आहे इथे एक्सचा उच्चार तर ऍक्च्युली एक्स आहेच नाही, आणि याचा अनप्रेटेन्शियसचा अर्थ होत असतो नम्र. त्यानंतर जे मूर्त स्वरूप देत असतो आपण एखाद्या गोष्टीला, स्वरूप देतो, मूर्त रूप देतो, तर त्याला आपण इम्बॉडीमेंट म्हणत असतो. आणि इनक्रिमिनेटिंग जे आहे, इनक्रिमिनेटिंग म्हणजे असते तुमचा दोषी व्यक्ती, दोषी व्यक्ती. तर अनप्रेटेन्शियसच असतं, नम्रसाठी एक्स नसतो, त्याच्यामुळे हे इनकरेक्टली स्पेल्ड आपलं वर्ड आहे. पुढे बघूया, सिलेक्ट द इनकरेक्ट स्पेल्ड वर्ड, प्रोफेसर, हेडमास्टर, टीचर अँड डायरेक्टर. आता बरेच जणांच्या लक्षात आलं असेल, टीचर करेक्ट वाटत आहे, डायरेक्टर करेक्ट वाटत आहे, हेडमास्टर करेक्ट वाटत आहे. प्रोफेसर मध्ये काहीतरी गडबड आहे, आणि बरीच मोठी गडबड आहे. प्रोफेसर मध्ये एफ जो असतो एकच असतो, आणि एस जो आहे तो डबल असतो. ठीक आहे, तर तुम्ही कदाचित शॉर्ट फॉर्म मध्ये असं प्रोफ असं ऐकलं असेल, तर हे डबल एफ इथे नसतो, आणि इथे जो आहे तो ओ असतो, म्हणून हे इनकरेक्ट आहे. आणि सॉरी, आणि ए जे ऑप्शन आहे ते करेक्ट वाला प्रोफेसर असं बनतं. पुढे चालूया. तर आयडेंटिफाय द ऑप्शन दॅट रेक्टिफाईज द स्पेलिंग इफ देर इज नो एरर इन स्पेलिंग, सिलेक्ट नो एरर. मला सांगायचं आहे की जो अंडरलाईन केलेला वर्ड आहे तो करेक्ट आहे की नाही. जर नसेल तर मला सांगायचं आहे की तो करेक्ट वाला कुठला आहे. मग जसं ड्युरिंग माय टाइम, ड्युरिंग माय टाइम टेकिंग अँड ग्रॅज्युअल म्हणजे हळूहळू, कन्व्हेलेसिन्स, ठीक आहे, कन्व्हेलेसिन्स आफ्टर माय बॅक इंजुरी माय फॅमिली वॉज बाय माय साइड, म्हणजे जे दुखापत झालेली होती, जो दुखण्यातून बरा झाला होता. कन्व्हेलेसिन्स म्हणजे काय असते, दुखण्यातून बरं होणं. आणि ऑप्शन डी जो आहे त्याचं स्पेलिंग करेक्ट आहे, ज्याचा अर्थ होतो एखाद्या दुखण्यातून बरे होणे, एखाद्या दुखण्यातून बरे होणे म्हणजे होत असते आपलं कन्व्हेलेसिन्स. त्यानंतर क्वेश्चन नंबर 116, लँग्वेज, त्यानंतर अल्टिट्यूड, डिस्कशन आणि लॉन्जिट्यूड. आता तर इथं बरेच अल्टिट्यूड म्हणजे हाईट बद्दल बोलले आहे. लँग्वेज म्हणजे अर्थ होतो याचा सुस्त. अल्टिट्यूड इट्स ऑल अबाउट हाईट. अच्छा, डिस्कशन, डिस्कशनचं स्पेलिंग गडबड वाटत आहे. डिस्कशनचं स्पेलिंग बनते हे वाला, तर हे चुकीचं आहे, डबल एस पाहिजे होता. आणि लॉन्जिट्यूडनल जे असते लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूड, असं असते लॅटिट्यूड आणि असं असते लॉन्जिट्यूड, तर हे पण करेक्ट आहे. डिस्कशनचं जे होतं ते इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड मध्ये आपण कन्सिडर करूया. नेक्स्ट 117 क्वेश्चन नंबर, इन अ रिसर्च डन बाय अन ऑनलाईन पब्लिकेशन. अरे रे रे, पब्लिकेशन मध्येच गडबड केलेली आहे इथे. आणि तर पब्लिकेशनचं स्पेलिंग असं नसतेच, बरेच जणांना माहितच आहे. पब्लिकेशन हे येतं याचं एन, हे येतं याचं स्पेलिंग. तर पासवर्ड करेक्ट आहे, रिसर्च संशोधन करेक्ट आहे, आणि पॉप्युलर करेक्ट आहे. पब्लिकेशन इज रॉंग वर्ड ओव्हर हिअर. ठीक आहे. नेक्स्ट बघा, सॅबॅटिकल, कन्फ्लुएन्स, सिन्हॅलिज आणि कन्फर्म.
आता इथे बघा कन्फर्म आणि कन्फर्म, जे कुठे गेला माऊस, तर हा जो कन्फर्म आहे, या कन्फर्मचा अर्थ एक इक्वल किंवा समान पण होतं बरं. जे कन्फर्म आहे ठरवणे, तो कन्फर्म असा असतो, FIRM, ठरवणे वगैरे. ठीक आहे, कन्फर्म करा रे बा मला उद्या पार्टी देणार आहे की नाही, तर हे ठरवणे असतं. पण हा कन्फर्म म्हणजे असतो इक्वल. त्यानंतर हे सिनालिस म्हणजे काय असतात, जे श्रीलंकाचे लोक असतात ना, श्रीलंकाच्या लोकांना सिनालिस म्हणत असते, पण त्याच्यात डबल ई नसतो येत, त्याच्यात जो येईल तो असतो सिंगल ई, त्याच्यात जो असतो तो असतो सिंगल ई, म्हणून सिनहॅलिज इथे येईल. त्यानंतर सबॅटिकल जे आहे, एखाद्या व्यक्तीला, सबॅटिकल म्हणजे काय असते, एखाद्या व्यक्तीला ब्रेक पाहिजे असेल कामातून, घुमण्यासाठी म्हणा, प्रवासासाठी म्हणा, तर त्याला आपण सबॅटिकल म्हणत असतो. आणि कन्फ्लुएन्स म्हणजे जे असते ते असते संगम, ते असते संगम. तर इथे इनकरेक्ट जो आहे तो सिनॅलिज होता. थोडंसं माहिती नसल्यामुळे आपल्याला कदाचित तो डिफिकल्ट होऊ शकतो. त्यानंतर नाईन टेल्ड फॉक्स, नाईन टेल्ड फॉक्स अच्छा इज अ मिथिकल क्रिएचर फ्रॉम जपानीज कल्चर. नाईन शेफ्टी, टेल म्हणजे तर मला शेफ्टीच माहिती आहे. नाईन टेल्ड फॉक्स जो आहे ते एक मिथिकल म्हणजे मायथिकल पण म्हणतो आपण त्याला, म्हणजे पौराणिक, पौराणिक, खूप जुनं आणि पौराणिक क्रिएचर आहे. तर मायथिकल हे करेक्ट आहे. हे मायथिसिल समथिंग झालं, मायथिकल इज दिस करेक्ट. तर करेक्ट स्पेलिंग जे आहे ते हे बनतं ऑप्शन सी. पुढचं बघा, रॅन स्क्वॅक्ट, स्क्वॅक्ट म्हणजे तसं तो ओरडणे होत असतं. रॅन स्क्वॅक्ट अबाउट लुझिंग हिज जॉब ओविंग टू लेग इंजुरी. रॅन व्हॉट एव्हर ही मे बी, तो ओरडला, त्याची जॉब गेली कारण त्याच्या पायामुळे. तर हे स्क्वॅक नसतं, हे स्क्वॅक नसतं, जे ओरडतो तो हे वाला स्क्वॅक्ट असतं, ज्याचा अर्थ होत असतो ओरडणे, ओरडणे. तर ऑप्शन सी जे आहे ते इथे करेक्ट आहे. पुढचं बघा, द आउटकम ऑफ द क्रिटिकल इंटरव्हेन्शन टू द क्वेश्चनियर प्रिपेअर्ड बाय सूरज अँड हिज कमिटी. आता इथे तर गडबड मला क्वेश्चनियरच मध्ये वाटत आहे. ठीक आहे, कारण क्वेश्चन म्हटलं तर इथपर्यंत बरोबर आहे. क्वेश्चन जर असेल तर इथपर्यंत बरोबर आहे. पण जेव्हा क्वेश्चनियर म्हणतो तर डबल एन घेतो मित्रांनो. जेव्हा क्वेश्चनियर म्हणतो तर डबल एन घेतो. फक्त क्वेश्चन असतं ते इतकं होतं. आता डबल एन इथे टाकून क्वेश्चनियर करावं लागतो. तर हे इनकरेक्ट आहे. कमिटी इज करेक्ट, इंटरव्हेन्शन इज करेक्ट, आउटकम इज करेक्ट. तर याचं जे ऑप्शन होतं ते होतं ए ऑप्शन इज इनकरेक्ट. Then let's move toward 122 question number. Hippopotamus, option A, also known as river horse, lives throughout the sub-Saharan Africa. म्हणजे हिपोपोटामस, इथे हिपोपोटामस, हिपोपोटामस, हिपोपोटामस. चौघांची स्पेलिंग चुकीचे म्हणजे वेगवेगळे दिलेले आहेत ना, मला ठरवायचं आहे की कुठलं करेक्ट आहे. तर तुम्ही म्हणताना जो गेंडा असतो त्याला म्हणतात हिप्पोपोटामस, आणि तो जो करेक्ट देतोय स्पेलिंग ते आहे हे हिप्पोपोटॅमस. हिप्पोपोटॅमस म्हणजे तुमचं प्रोनाउन्सिएशन जर करेक्ट असेल तर मग हे कदाचित स्पेलिंग तुम्हाला येऊन जाईल. आय बेग युअर पार्डन. चल नेक्स्ट बघा, 122 झाला. आता 123, कमल्स रिपिटेटिव्ह. बघा तुम्ही म्हणताना तर रिपिटेटिव्ह म्हणत असता, पण रिपिटेटिव्हचं स्पेलिंग जे आहे ना, रिपिटेटिव्ह असते, रिपिटेटिव्ह. ठीक आहे, तर रिपिटेटिव्हचं जे स्पेलिंग आहे हे नाही आहे, हे असतं हे. इम्बॅरेसिंग लाजून टाकलेला आहे, शर्मिंदा केलेला आहे. स्लिप मोमेंट्स, इम्बॅरेसिंग मध्ये डबल आर आणि डबल एस असतो, तो इथे आहे. तर रिपिटेटिव्ह जे आहे ते चुकीचं होतं. तसंच एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही डेफिनेशन म्हणता तर हे डेफिनेशन नावाचा सुद्धा वर्ड असा नाही आहे. ऍक्च्युअल जो असतो तो असतो DEFINITION, हा वाला डेफिनेशन. तर हा करेक्ट होतो. तसंच रिपिटेटिव्ह म्हणता पण रिपिटेटिव्हचं स्पेलिंग हे बनतं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 124, स्ट्रीमलाइनिंग. स्ट्रीमलाईन म्हणजे काय असते की एखादे जे जसं पिढी आहे, तर पिढीचं तुम्ही स्ट्रीमलाईन सांगता की एका मागून एक कोणत्या ज्या घटना घडत आहेत ते वाला, त्याला आपण स्ट्रीमलाईन म्हणत असतो. मार्वलच्या मूवीचं स्ट्रीमलाईन घ्या, तुमच्या फॅमिलीचं स्ट्रीमलाईन घ्या, तर त्याला आपण स्ट्रीमलाईन म्हणू की एका मागून एक जे घटना घडतात त्याला स्ट्रीमलाइनिंग म्हणतात. कन्स्ट्रक्शन ठीक आहे.
हा, आता बार्बरिक म्हणजे काय असतं? बार्बरिक म्हणजे असतं रानटी. बार्बरिक म्हणजे असतं रानटी. आणि इव्होल्युशन नसतं तर ते आपलं उत्क्रांती किंवा क्रांती जे होत आहे जीवनात, जगात, विश्वात, तो इव्होल्युशन आहे. इव्होल्युशन नाही, तो आहे इव्होल्युशन. तर हे जे आहे ऑप्शन डी इनकरेक्ट असं वालं इथं बनतं. ठीक आहे. आता पुढे बघा, सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. जसं आहे कॉन्ट्रॅडिक्शन. कॉन्ट्रॅडिक्शनचा अर्थ काय होतो? एक जो विरोध होतो. अरे तू मला कॉन्ट्रॅडिक्ट करत आहे, जो विरोधाभास आहे किंवा विरोध आहे, याला आपण कॉन्ट्रॅडिक्शन म्हणतो. की मी काहीतरी बोलत आहे आणि तुम्ही मला कॉन्ट्रॅक्ट करत आहे, दॅट मीन्स यू आर अपोजिंग मी. तर कॉन्ट्रॅडिक्शनचा अर्थ होतो विरोधाभास. अबोरंट एक निगेटिव्ह शब्द आहे. अबोरंट निगेटिव्ह शब्द आहे ज्याचा अर्थ होतो घृणास्पद. काय होतो? घृणास्पद. आणि कंडेन्सिंगचा अर्थ काय होतो? एखाद्या जसं सॉलिड असेल, या सॉलिड मधून एखाद्याची कंडिशन गॅसमध्ये चालली आहे किंवा सॉलिड आहे आणि त्याची कंडिशन लिक्विडमध्ये चालली आहे, तर या ट्रान्सफॉर्मेशनला आपण कंडेन्सिंग म्हणत असतो. आणि चौथं जे आहे हेरिडेटरी. हेरिडेटरीला तुम्ही आनुवांशिक सुद्धा म्हणता. हेरिडेटरीला तुम्ही आनुवांशिक सुद्धा म्हणत असता. तर हे जे कंडेन्सिंग आहे, ठीक आहे, तर या कंडेन्सिंग मध्ये सी न वापरता आपल्याला वापरायला लागते एस. बघा किती मायन्यूट डिफरन्स होता. सी न वापरता वापरायला लागते एस, तेव्हा तो होतो एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफॉर्म होणारे गोष्ट. 126 सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. हा, आता याच्यात बघा प्रोनाउन्सिएशनचा पण किती जोरदार इथे वापर होईल. ठीक आहे. आता पहिलं जे आहे, तुम्ही जो पुष्पगुच्छ देत असता एखाद्या कार्यक्रमात, एखाद्या लग्नात, तर त्याला आपण म्हणतो असतो बुके. ठीक आहे. अरे एक बुके द्या म्हणतो आपण 100 रुपयाचा. तर तो जो बुके असतो, तर त्या बुकेचं स्पेलिंग हे आहे जे करेक्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्हाला अरे काहीतरी गहाण ठेवा लागते म्हणते, तर जे गहाण असतं ना, ते गहाण म्हणजे असतं मॉर्गेज, ज्याच्यात टी सायलेंट असतो, मॉर्गेज. आणि पार्टी गिटी असते, वर्ल्ड कप जिंकलो आपण, याचा उच्चार मी लिहितो. तर वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ते उडवतात ना, त्याला म्हणतो आपण शॅम्पेन. आणि जे चुकीचं आहे, म्हणजे ऍक्च्युअली तर करेक्ट आहे की तुम्ही नीटनेटकेपणाने राहायला पाहिजे. तुम्ही हायजीनचा जो वापर आहे करायला पाहिजे, हायजीन ठेवायला पाहिजे. तर हायजीन जे असतं त्याचं स्पेलिंग असतं JIENE. तर हे चुकीचं होतं आणि हायजीन ऑप्शन जे बी आहे ते इथे करेक्ट होत असतं. त्यानंतर पुढचं बघा, इन द गिवन सेंटेन्स द अंडरलाइन वर्ड मे हॅव बीन इनकरेक्टली स्पेल्ड. ठीक आहे, चुकीचं असू शकते. आयडेंटिफाय द ऑप्शन दॅट रेक्टिफाईज द स्पेलिंग. इफ देर इज नो एरर्स इन स्पेलिंग, सिलेक्ट नो एरर. ठीक आहे. द स्टाफ मेंबर्स वेर अटेम्प्टिंग टू मॅन्युअर. अरे वा, काय सुंदर शब्द आहे. मॅन्युअर द बोर्ड ऑफ डायरेक्टर फॉर द अबोल्युशन ऑफ पे डिस्पेरिटी. अबोल्युशन म्हणजे रद्द करणे. ठीक आहे. विनाश विध्वंस मध्ये येते, कॅन्सल करण्यात येते, तर अबोल्युशन रद्द करणे, बंद करणे. डिस्पॅरिटी म्हणजे होत असते असमानता. आणि हा शब्द आपण डे 1 मध्ये सुद्धा बघितलेला आहे, असमानता. ठीक आहे, याला रद्द करणे. आणि मॅन्युअर म्हणजे काय असते? युक्ती असते, आयडिया असते. तर हा जो मॅन्युअर आहे, ठीक आहे, तर याचं जे स्पेलिंग हे मॅन्युअरचं आहे हेच करेक्ट आहे. तर इथे आपण नो एरर म्हणू. इथे आपण म्हणू, कुठे गेला माऊस परत, इथे आपण म्हणू नो एरर. आणि त्याचा अर्थ होतो असतो आयडिया किंवा युक्ती, म्हणजे आपला मॅन्युअर. ठीक आहे, म्हणजे आपलं मॅन्युअर. पुढे बघा, इन द कमिंग मिलेनियम सम नोटिसेबल टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट विल बी अकम्प्लिश्ड. अकम्प्लिश्ड म्हणजे पूर्ण होणे. अकम्प्लिश्ड म्हणजे पूर्ण होणे. पूर्ण होणे म्हणजे अकम्प्लिश्ड. तर नोटिसेबल म्हणजे लक्षात येण्यासारखं, टेक्नॉलॉजिकल तांत्रिक, ऍडव्हान्समेंट काही त्याच्यामध्ये आणखी वाढ असेल तर ते, आणि मिलेनियम. तर मिलेनियम म्हणजे काय असते? एकतर असतो तुमचा जो पुढचा जो सुखाचा प्रवास असतो ना, त्याला पण मिलेनियम म्हणतात, किंवा पुढचा जो 1000 वर्षाचा काळ असतो ना, त्याला सुद्धा आपण मिलेनियम म्हणतो. फक्त गडबड काय आहे की मिलेनियमचं स्पेलिंग जे आहे डबल एल आहे, मान्य करतो, पण इथे डबल एन पण आहे.
इथे डबल एन सुद्धा आहे, जे इथे मित्रांनो दिलेलं नव्हतं. तर त्याच्यामुळं ऑप्शन जे डी आहे ते इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड मध्ये आपण कन्सिडर करूया. ठीक आहे, पुढे चालूया. तर रूथलेस स्टोरी. रूथलेस म्हणजे निर्दयी. एक जॉन सिन्ना जेव्हा पहिल्या दिवशी आला होता ना बिग बॉस मध्ये, तर त्यांनी असंच म्हटलं होतं, रूथलेस ॲटिट्यूड म्हणजे एक निर्दयी स्वभाव. तर रूथलेस स्टोरी ऑफ पंकज ॲसेसिनेशन, जे हत्या झालेली आहे. ॲसेसिनेशन म्हणजे जे हत्या केली असते त्याला आपण ॲसेसिनेशन म्हणूया. ठीक आहे, हत्या. हे पण स्पेलिंग महत्वाचं आहे. SSSINA म्हणजे असॅसिनेशन. असॅसिनेशन इन द कॅरिबियन. कॅरिबियन आयलँड. कॅरिबियन आयलँडचं स्पेलिंग बघा. R डबल बरोबर आहे, पण डबल बी सॉरी CAR पाहिजे, त्यानंतर डबल BEAN असं आहे ते. कॅरिबियन इज थ्रिलिंग टू रीड. तर थ्रिलिंग म्हणजे थरथराट, मजा, थ्रिलिंग, भयंकर, थरारक. कॅरिबियन जे असतात आयलँड्स, तिथे असॅसिनेशन म्हणजे हत्या आणि रुथलेस म्हणजे निर्दय. फक्त कॅरिबियनचं स्पेलिंग सिंगल R असतो आणि डबल B असतो. नेक्स्ट, सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. Being a conscientious and single-minded person. Being a conscientious and single-minded person, Tubai has become inquisitive. Inquisitive म्हणजे तर होत असते जिज्ञासू. ठीक आहे, जिज्ञासू म्हणजे होत असते आपलं इनक्विजिटिव्ह, ज्याला खूप अशी समजून घेण्याची इंटरेस्ट असते, विचारत राहायची सवय असते ते. आणि पर्सिव्हरंट, खूप सुंदर शब्द असा आहे पर्सिव्हरंट. पर्सिव्हरंट म्हणजे चिकाटी. ठीक आहे, पर्सिव्हरन्स म्हणतो ना आपण, ते चिकाटी इन एक्सप्लोरिंग यंग टॅलेंट. आणि बिंग कॉन्शियस जे असते तो म्हणजे असतो आपला कर्तव्य दक्ष. तो म्हणजे असतो आपला कर्तव्य दक्ष. आणि इथे कॉन्शियंटियसचं थोडंसं स्पेलिंग गडबड आहे, लक्षात घ्या. CONSCINTIOUS. कॉन सायन्स सारखं येतं, कॉन सायंटियोस असं सारखं, एक लक्षात घेण्यासाठी. कॉन्शियस जे आहे कॉन्सेंटियोस, तर याचा अर्थ होतो कर्तव्य दक्ष. नेक्स्ट बघा, लॅप्रोस्कोपी. जे पोटाचे विकार असतात ना त्याच्यासाठी जे दुर्बीण नाही का अशी टाकली जाते आतमध्ये, त्याला आपण लॅप्रोस्कोपी म्हणत असतो. जनरेट म्हणजे तयार करणे. इंटरमिटंट आजकाल खूप ट्रेंडिंग चालू आहे की थोडासा गॅप घेऊन जे फास्टिंग करतो आपण उपास, इंटरमिटंट फास्टिंग. तर तो जो गॅप घेतला जातो 16 घंटे 12 घंटे जेवू नका, तर त्या गॅपला आपण इंटरमिटंट म्हणत असतो. आणि इथे आहे गाईज. गाईज म्हणजे एक प्रकारचा तुम्ही जो वेश घालता, तुम्ही जे ढोंग करता, त्याला आपण गाईज म्हणत असतो. तर हा जो लॅप्रोस्कोपी आहे ना, त्या लॅप्रोस्कोपीचं स्पेलिंग लॅपेरोस्कोपी सारखंच असायला पाहिजे. तर तो लॅप्रोस्कोपी नाही, तो आहे लॅपेरोस्कोपी. तर हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की ऑप्शन ए जे आहे ते इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड आहे. Moving toward our 132 question. That means we already taken 31. Let's move toward 32. Don't give up. Only like 19 questions are still remain. Hand over that piece of paper to me so that I can evaluate the authenticity of his claims. आता piece of paper. मित्रांनो, हा जो पीस आहे हा शांततेचा पीस आहे. म्हणजे पीस द्या रे मला जीवनात ते. आणि जो मला जीवनात पीस नाही पाहिजे, जो पेपरचा पीस आहे तो एक भाग ज्याला म्हणू पीस ऑफ पेपर, किंवा एक जो पेपरच राहील तो हा वाला राहील. तर म्हणून ऑप्शन डी जे आहे ते इनकरेक्ट होऊन जातं. पुढे चालूया. In the given sentence, the underlined word may have been incorrectly spelled. Identify the option that rectifies the spelling. If there is no error in spelling, select no error. Rectifies म्हणजे जो शोधतो आणि करेक्ट करतो. ठीक आहे, रेक्टिफाय करणे, शोधणे, करेक्ट करणे. ठीक आहे. आता परत ॲमेच्युअर शब्द आलेला आहे. आता त्यावेळी आपण इमॅच्युअर, ठीक आहे, पण ॲमेच्युअरचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे की जो हरपणमोला असतो, म्हणजे मुडी जो आहे. स्कल्प्टर रिसिव्ड अन अवॉर्ड ॲट द इंटरनॅशनल. जो व्यक्ती आहे त्याला मिळालेला आहे स्कल्प्टिंग कॉम्पिटिशन मध्ये अवॉर्ड. तर याच्यातला ॲमेच्युअर कोणता आहे?
तर ॲमेच्युअर जे आहे ते हे वालं करेक्ट आहे, ना की हे वालं. ई पहिले येतो आणि यू नंतर येतो. पुढचं बघा, क्वेश्चन नंबर 134. ठीक आहे. तर पोलन, मौजी, लाजळूचं पान, ओके, पोलन, त्यानंतर क्वाझी आणि कावर. तर बघा, पोलन जे असतं ना, जे फुलातला पराग म्हणतो आपण, तर फुलातील पराग म्हणजे असतं आपलं पोलन. त्यानंतर मौजी जो आहे तो जो भेकाळ असतो, भित्रा असतो, त्याला आपण मौजी म्हणू, किंवा उंदीर जो लगबगीनं धावतो ना त्यालाही मौजी म्हणतात. कॉझी म्हणजे असते थोडंसं अर्धवट. आणि क्युएर नावाचा नसते तो शब्द, तो असतो QUAVER. त्याचा अर्थ होत असतो थरथराट, म्हणजे भीती. थरथराट म्हणजे भीती. तर ऑप्शन डी जे आहे ते होते इथे इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. 135 फ्लॉलेस. फ्लॉ म्हणजे होतं काय? फ्लॉ म्हणजे होत असतो तुमचा एरर. ठीक आहे. आणि फ्लॉलेस म्हणजे काय की याच्यात कोणताच एरर नाही आहे. आता रुडिमेंटरीचा अर्थ होत असतो प्रायमरी, प्राथमिक ज्याला आपण म्हणतो, म्हणजे होत असतं प्रायमरी. ठीक आहे, प्राथमिक. प्रिमिटिव्ह तुम्ही काय घेतले म्हणजे त्याला पण आपण नाही का प्राथमिक म्हणू शकतो. काही याला प्राचीन काळासाठी पण वापरतात. तर प्रिमिटिव्ह म्हणजे सुद्धा प्रायमरी होतं किंवा प्राथमिक किंवा प्राचीन काळ. आणि इम्प्रॅक्टिकल, अरे जे प्रॅक्टिकल नाही त्याला आपण म्हणतो असतो इम्प्रॅक्टिकल. पण प्रॅक्टिकलचं स्पेलिंग हे थोडंसं चुकीचं आहे. प्रॅक्टिकलचं असतं अशा प्रकारे, प्रॅक्टिकलचं असतं असं, जसं एक प्रिन्सिपल आणि एक असतो हा प्रिन्सिपल. तर हा जो प्रिन्सिपल आहे हा आपले तत्व सांगतो की माझे प्रिन्सिपल्स आहे बरं काही. आणि हा जो प्रिन्सिपल असतो तो एक मुख्याध्यापक समजा, जो कॉलेजचा हेड असतो. ठीक आहे, त्याला आपण PAL वापरतो. ते इम्प्रॅक्टिकलचं स्पेलिंग इथे इनकरेक्ट आहे. पुढे चालूया 136. परत अनॉनिमस आहे, फक्त इथे अंडरलाईन नाही केलेली आहे. ओके, तर हा जो अनॉनिमस दिलेला आहे याचा अर्थ सांगायचा. आता अनॉनिमस म्हणजे काय असते? ज्याची काही ओळख नाही. आजकाल जे चोऱ्या वगैरे ऑनलाईन होतात त्यांची आपल्याला ओळख माहीत राहत नाही, कोण माझ्या खात्यातले पैसे काढले, तर तो अनॉनिमस असतो. ज्याला नाव नाही काही नाही तर तो अनॉनिमस असतो. आणि त्याचं जे स्पेलिंग असते अनॉनिमस, याच्या अपोजिट नोन होत असते बरं, म्हणजे माहिती असणार आहे. तर अनॉनिमसचं स्पेलिंग हे आहे अनॉनिमस. पुढे 137. सिलेक्ट द सेंटेन्स दॅट कंटेन नो स्पेलिंग एरर्स. Anxiety is one of the most insidious condition affecting the mental health of an individual. आता इन्साइडियसचा अर्थ काय होतो? इन्साइडियसचा अर्थ होत असतो डिसेप्टिव्ह, म्हणजे फसवणारा. डिसेप्टिव्ह पण शब्द आपला झालेला आहे. डिसेप्टिव्ह, फसवणारा, ढोंगी. ठीक आहे, अशी कंडिशन आहे जी मेंटल हेल्थला इंडिव्हिज्युअलच्या इम्पॅक्ट करते. तर प्रत्येक ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे की इन्साइडियसचं स्पेलिंग चेंज केलेलं आहे. इथे सुद्धा इन्साइडियसचं स्पेलिंग चेंज केलेलं आहे फर्स्ट ह्याच्यात. ठीक आहे, तर हे वालं जे आहे ऑप्शन बीचं हे करेक्ट वालं स्पेलिंग आहे, इन्साइडियसचं करेक्ट वाला. 138 क्वेश्चन. परत अरे डिसिव्ड शब्द आला. ही डिसिव्ड द फ्रॅटर्निटी बाय द न्यूज ऑफ हिज अनपॅरलल्ड अकम्प्लिशमेंट टू अकोमोडेट हिमसेल्फ इन द अकॅडमिक फील्ड. ठीक आहे, तर हा जो डिसिव्ड आहे आताच आपण बघितलं, ज्याच्या आपला सुरुवातीला सी येतो. तर डिसिव्ड म्हणजे जो फसवणे असते. तर ऑप्शन डी वाला जे आहे ते करेक्ट बनतं. त्यानंतर 139 इनकरेक्टली स्पेल्ड एक्सटर्मिनेट, व्हायलन्स, वाइल्डरनेस, अनमॅनेजेबल. तर एक्सटर्मिनेटचा अर्थ होत असतो संपवणे. ठीक आहे, एक्सटर्मिनेटेड म्हणजे असते संपवणे. व्हायलन्स, आय हेट व्हायलन्स. तर व्हायलन्स म्हणजे जे मारापिटी असते, ज्याला काय म्हणतो आपण हिंसा, तर ते त्याला व्हायलन्स. वाइल्डरनेस जे असतं ते ऍक्च्युली एक वाळवंट जे असतं त्यालाही वाइल्डरनेस म्हणतो आपण. अनमॅनेजेबल जे आपल्याला मॅनेज होत नाही.
तर याच्यामध्ये जे व्हायलन्स आहे तो व्हायलन्सचं स्पेलिंग असं नसता असते VIOLENCE. तर हे व्हायलन्स इथे करेक्ट होऊन जातं. पहिलं वालं व्हायलन्स चुकीचं होतं. नेक्स्ट, इनकरेक्टली स्पेल्ड या सेंटेन्सचं सांगायचं आहे. ओके. प्रॉब्लेमॅटिक अँड कन्व्होल्युटेड सिच्युएशन कन्सर्निंग रक्तियम्स जॉब इज लाइकली टू एक्झॅगरेट इन फोर्सेबल फ्युचर. आता फोर्सेबल म्हणजे पहिले हा शब्द घेऊ. फोर्सेबल फ्युचर म्हणजे तो अंदाज लावतो आपण. ठीक आहे. अंदाजे जो असतो तो फ्युचर आपला. एक्झिलरेट म्हणजे एक उत्साही जे असतं इज लाइकली टू एक्झिलरेट इन द फोर्सेबल फ्युचर. उत्साही जो असतो त्याला आपण एक्झिलरेट म्हणतो. प्रॉब्लेमॅटिक म्हणजे जो अडचणी करतो, अडचण आहे तसं त्याला प्रॉब्लेमॅटिक म्हणतो. आणि कन्व्होल्युटेड म्हणजे असते जो गोंधळलेला आहे तो. आता याच्यामध्ये काय आहे की हा जो फोर्सेबल आहे ना, या फोर्सेबल मध्ये फोर असं लिहितात आणि नंतर मग फोर्सेबलला असं लिहिल्या जाते. तर इथे FORE आहे जे इथं नव्हतं, फॉरसिएबल झालं, ते आपलं फोर्सिएबल करावं लागणार आहे. नेक्स्ट 141 सिन्सिअर ग्रीव्हन्स. ग्रीव्हन्स म्हणजे आपली होत असते तक्रार. ग्रीव्हन्स म्हणजे होत असते आपली तक्रार. सिन्सिअर म्हणजे आपलं सगळ्यांना माहितीच आहे, प्रामाणिक जो असतो कामाच्या बाबतीत, तर तो आहे सिन्सिअर. हे करेक्ट आहे, हे करेक्ट आहे. लेजर हे आपल्या सेशन 1 की 2 मध्ये पण झालेलं आहे, ज्याचं स्पेलिंग होत असतं लेजर. लेजर म्हणजे काय असते, आराम, सुस्त प्राणी, त्याला आपण म्हणतो लेजर. आणि सीज म्हणजे होत असते बंद करणे. सीज केलं म्हणते घराला इन्कम टॅक्स वाल्याने, तर ते आहे सीज. तर जे लेजर आहे हे स्पेलिंग चुकीचं आहे, तर ऑप्शन सी विल बी करेक्ट आन्सर. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया. आय सॉ द ड्रेस कॅटलॉग पीसेस ऑफ आशाज कोर्चिएचर कलेक्शन. आता कोर्चिएचर कलेक्शन म्हणजे काय, तुम्ही रॅम्प वॉक वगैरे करताना बघितलं असेल, जे असे फ्लॅशी शायनी असे ड्रेस असतात आणि ते घालतात, त्याला ते कोर्चिएचर कलेक्शन म्हणतो असतो आपण. ठीक आहे. आणि याच्यात जे आहे आय सॉ द ड्रेस कॅटलॉग पीसेस ऑफ आशोज कोचर कलेक्शन, तर ते ऑप्शन डी बनतं. इथं खाली आलं पण माझ्या हाताने, तर कोचर कलेक्शन म्हणजे हे वालं बनतं, तर ऑप्शन डी इज करेक्ट. नेक्स्ट, बेंचमार्क. एक तुम्ही टार्गेट अचीव्ह केलं आहे त्याला तुम्ही बेंचमार्क म्हणता, तर ते झालं तुमचं बेंचमार्क. त्यानंतर नाईट हा आपला पहिले शब्द झालेला आहे बघा, रिपीट येत चाललेला आहे. आपलं 2 मला वाटतं सेकंड जे होतं सिरीजचा पार्ट 2 डे 2 त्याच्यात हा नाईट हा शूरवीर झालेला आहे शब्द. ऍग्रिवेट म्हणजे होत असतं वाढवणे, आणि सबस्टिन्सेस म्हणजे होत असतो उपजीविकेचं साधन. फक्त गडबड काय आहे की हा जो सबस्टिन्स आहे ना, याच्यात फक्त ए नको होता, इथं फक्त ई पाहिजे होता, मग जमलं होतं काम. तर ते एक थोडंसं झालं. नेक्स्ट, सिलेक्ट द इनकरेक्ट स्पेल्ड वर्ड मस्क. आता मस्क बघा, हॅरी पॉटर मध्ये बघितलं असेल, छानशी हिरोईन नाही, हिरणी, त्याला आपण कस्तुरी पण म्हणतो. तर मस्क म्हणजे कस्तुरी. डिसाइड म्हणजे ठरवणे. एंजल तुम्ही त्याला आता स्वर्गपरी म्हणा किंवा जीवनात येणारे जो मदत करणारे आहेत ते म्हणा. फक्त एक्सटर्नलची गडबड हे आहे की स्पेलिंग चुकलं रे बाबा. एक्सटर्नल मध्ये ई असतो, ए नसतो. तर सी हे इनकरेक्ट झालाय. त्यानंतर आलोय आपण 145 क्वेश्चन नंबरवर. There lies no guarantee that the hierarchical structure framework between the elite and downtrodden sections of society is right. तर बघा, गॅरंटी तर आहेच. गॅरंटी म्हणजे तुम्ही नाही का जे शब्द देता ठरवता त्याची गॅरंटी. स्ट्रक्चरल करेक्ट आहे. डाऊनट्रोडन म्हणजे जे खालच्या जातीचे असतात किंवा ज्याला आदिवासी म्हणतो आपण, ते झालं तुमचं डाऊनट्रोडन, ज्याचं स्पेलिंग करेक्ट आहे. पण जेव्हा हायरार्चिकल म्हणतो असतो एका लेवलच्या मागून एक अशा प्रकारे, तर तो हायरार्चिकल आहे. तर हायरार्चिकल नाही आहे, ते हायरार्चिकल आहे. 2 वेळा आपलं आरे येतं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 146. डायबिटीज इज अ क्रोनिक डिझीज. अच्छा, डायबिटीज मध्ये आहे स्पेलिंग मिस्टेक, आणि तुमचं ऑप्शन बी जे आहे ते आहे डायबिटीज. क्रॉनिक म्हणजे एक लॉंग टर्म जी असते,
दीर्घ जे असते सिव्हिअर असते तर त्याला आपण क्रॉनिक म्हणतो. तर हे ऑप्शन बी जे आहे ते होतं आपलं करेक्ट. नेक्स्ट 147. The poor woman is in excruciating mental anguish and her loved ones appear to have assisted in exacerbating her traumatic experience. ठीक आहे. तर एक्झॅरबेटिंग जे आहे, कुठे गेलं माऊस परत, हा एक्झॅरबेटिंग जे आहे याला म्हणतो असतो आपण वाढवणे, याला म्हणतो असतो आपण वाढवणे. फक्त काय की एक्झॅरसरबेटिंग तसं नसून एक्झॅरसरबेटिंग म्हणजे आर नाही आहे इथे, इथला आर नाही आहे म्हणजे वाढवणं होते. ट्रॉमॅटिक म्हणजे थोडंसं मानसिक जे आहे त्याला आपण ट्रॉमॅटिक म्हणूया, ज्याने मानसिक ताण होतो, मानसिक जो ताण आहे तो ट्रॉमॅटिक झाला. त्यानंतर अँग्वेश म्हणजे काय होत असतं, थोडंसं वेदना, वेदना जे असतात त्याला आपण मेंटल अँग्वेश म्हणजे जे मानसिक वेदना आहे त्या. आणि एक्सक्रुशिएटिंग म्हणजे होत असते जे आपले त्रासदायक आहे, एक्सक्रुशिएटिंग म्हणजे त्रासदायक. तर एक्सक्रुशिएटिंग मेंटल अँग्वेश म्हटलं आहे म्हणजे त्रासदायक मेंटल किंवा मानसिक वेदना. तर याच्यामध्ये आपलं जे चुकीचं आहे ते म्हणतो ऑप्शन सी. पुढे चलूया. Rajib's research aims to identify the strings that connect man and nature in order to provide a comprehensive examination. Comprehensive म्हणजे होत असते, एक तर comprehensive म्हणजे पूर्ण असते, संपूर्ण, संक्षिप्त ज्याला म्हणतो, आणि एक शब्द पासून बनलेला आहे तो comprehensive, त्याला आपण म्हणतो असतो comprehend. आणि या comprehend अर्थ होत असतो अंडरस्टँड, याचा अर्थ होत असतो अंडरस्टँड. ठीक आहे. अँड असेसमेंट ऑफ व्हेरायटी ऑफ इकोलॉजिकल इश्यू. तर आता इथे असेसमेंट जे आहे, असेसमेंट म्हणजे होत असतं आपलं ते तुम्ही अंदाज लावता, कॅल्क्युलेशन करता किंवा मूल्यांकन करता, हे झालं तुमचं असेसमेंट. पण असेसमेंटच्या स्पेलिंगमध्ये SS दोनदा येतो, तर असेसमेंट असं म्हणे, हे चुकीचं आहे. कंप्रेहेन्सिव्ह सांगितलं मी तुम्हाला, एक तर डिटेल्ड होतं, डिस्क्रिप्टिव्ह होतं किंवा अंडरस्टँड होतं. इकोलॉजिकल म्हणजे रिलेटेड टू एन्व्हायरमेंट, रिलेटेड टू एन्व्हायरमेंट. आणि स्ट्रिंग म्हणजे होत असते तुमची दोरी, स्ट्रिंग म्हणजे होत असते तुमची दोरी. तर अशा प्रकारे जे ऑप्शन सी आहे ते होतं आपले इनकरेक्ट. त्यानंतर 149. इंडिया हॅज स्टार्टेड द लार्जेस्ट इनोक्युलेशन ड्राईव्ह इन द वर्ल्ड. इंडिया हॅज स्टार्टेड द लार्जेस्ट इनोक्युलेशन. अच्छा, सगळ्या ठिकाणी इनोक्युलेशन आहे ड्राईव्ह इन द वर्ल्ड. इंडियाने असं काय चालू केलं आहे की पूर्ण जगामध्ये आहे, तर लक्षात घ्या इनोक्युलेशनचं स्पेलिंग हे करेक्ट आहे आणि याचा अर्थ होतो असतो वॅक्सिनेशन किंवा लसीकरण, वॅक्सिनेशन किंवा लसीकरण. तर बी ऑप्शन तुमचं स्पेलिंग एरर वालं नव्हतं. त्यानंतर बघा, सक्सेस इज द कंटिन्युअस जर्नी टुवर्ड द अचिव्हमेंट ऑफ प्री डिटरमाइंड गोल. प्री डिटरमाइंड म्हणजे जे पूर्व निर्धारित आहे, तुम्ही पहिलेच ठरवले रे बाबा, तुम्ही पूर्व निर्धारित म्हणजे पहिलेच नियोजित केलेलं आहे, त्याला आपण म्हणतो प्री डिटरमाइंड. फक्त कंटिन्युअस म्हणजे जे सतत आहे, रेग्युलर आहे, तर त्याला आपण कंटिन्युअस असं म्हणूया, ना की हे वाला स्पेलिंग चालेल. बाकी सक्सेस करेक्ट आहे, गोल्स करेक्ट आहे आणि अचिव्हमेंट सुद्धा करेक्ट आहे. सो शिफ्ट ए, लेट मी चेक, स्क्रीन बदलली का, कीप Shift Z. So I hope you all understood today's 50 questions. We took 50 questions and also we discussed vocab part as well. Those words which are difficult to understand or the words whose meaning we are not aware of. तर आपण ते आज घेतलेत. I hope you are learning something from this series. This was a day 3 when I will be uploading this video. And I hope further sessions will also help you out. We are going to take quiz, we are going to take practice tests. So keep practicing everyone. I'll be sharing notes in the group as well. So do join our Telegram channel and we'll meet on day 4 as well. So please maintain discipline as I am trying to do, and please do attend and do try to solve the videos.
जर एखादं तुम्हाला पहिले सॉल्व्ह करून बघायचं असेल, कारण मी टाइम नाही घेत आहे, त्याच्यामुळे पॉज करा, ट्राय करा आणि मग माझं आन्सर चेक करा. असं तुम्ही करू शकता. सो डन फॉर द डे. सी यू इन आवर कमिंग सेशन. थँक यू सो मच.